नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्तच ना? मस्तच राहा. श्रावण महिना सुरुवात झाल्यानंतर शनिवारे चालूच असतात. तर आपल्याला पूजेची ताट पाहिजे, तर आपण डेकोरेशन करून घेतली तर खूप छान वाटते. गणपती पूजा, गौरी गणपती, रक्षाबंधन, दिवाळी असे अनेक बरेच सण असतात, जन्माष्टमी. तर आपल्याला पूजेची थाली कशी बनवायची या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्यापाशी कोणतीही प्लेट असली तर एखादी प्लेट घ्यायची. त्या प्लेटला तुमच्या आवडीनुसार कोणतेही कलर देऊ शकता. तर मी इथे लाल कलर दिलेले आहे. लाल कलर व्यवस्थित सगळ्या बाजूनी लावून घ्यायचे आणि माझ्याकडे जे काही वस्तू होते त्याने मी हे बनवले आहे. माझ्याकडे अवेलेबल असलेल्या, तुम्हाला जे साहित्य तुमच्याकडे असतील त्याने ते बनवू शकता. तुम्ही मिरर लावू शकता, छोटे छोटे मिरर घेऊन मिरर लावू शकता. तर माझ्याकडे हे पांढऱ्या कलरचे स्टोन होते, तर मी हे स्टोन लावून घेतले. सर्व बाजूंनी हे सगळे मोती ते व्यवस्थित लावून घेतले. मग त्यांमध्ये स्टोन लाल कलरचे, हिरवा, पांढरे हे सगळे कलर मी वापरलेले आहे. हा कलर पूजेमध्ये पण खूप छान वाटतो, त्यासाठी मी ह्या कलरचा वापर केलेला आहे. मी यामध्ये थोडे मिरर पण लावलेले आहे, पण मिरर मी कमी प्रमाणामध्ये वापरले. परत त्यामध्ये पूजेसाठी थाली म्हणून आपल्याला लक्ष्मीचे कॉईन असतात ना, ते खरंच तुम्ही लावा, खूप सुंदर दिसतात. माझ्याकडे लक्ष्मीचे कॉईन होते, तर मी ते लक्ष्मीचे कॉईन पण यूज केलेले आहे. मी अशा प्रकारे हे मोती लावून घेतलेले आहेत. मी इथे गोल्डन कलरचे मोती जे आपण ब्लाऊजसाठी यूज करतो ते मोती पण मी इथे यूज केलेले आहे. मला जशी डिझाईन आवडली त्यानुसार मी हे वर्क करून घेतलेले आहेत. मग तिथे मी छोटे छोटे मिरर लावले. त्या मिरर मी गोल्डन कलरचे मोती पण लावून घेतले आणि काही ठिकाणी व्हाईट कलरचे स्टोन पण लावले. मग नंतर त्याच्या बाजूला एक एक लुक येण्यासाठी मी एक एक ग्रीन कलरचे स्टोन लावलेले आहेत. तर तुम्हाला ही प्लेट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण यावेळेस ही अशी प्लेट नक्की बनवून घ्या. खूप छान, खूप सुंदर प्लेट दिसते. बाहेरून विकत घेण्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवून घेतल्यानंतर खूप छान वाटते आणि त्यातल्या त्यात आपण स्वतः बनवल्यानंतर आपल्याला खरंच खूप छान वाटते. तर अशी प्लेट तुम्ही नक्की घरी बनवून घ्या. रक्षाबंधन, दिवाळी, लक्ष्मीपूजन, गौरी गणपती प्रत्येक सणासाठी उपयोगी पडणारी प्लेट आहे. पण ह्याची एकच काळजी घ्यायची की ह्याला अजिबात पाणी लागून द्यायचं नाही, नाहीतर हे मोती काळे पडण्याची शक्यता असतात. पण मोतीपेक्षा हे जे मी लक्ष्मीचे कॉईन वापरते ना, ते काळे पडण्याची भीती असते. कारण मोती हे चांगले आहेत, ओरिजिनल आहेत, पण कृपया करून तरी पण पाणी न लागून देता हे नक्की करा. पहा, मी ही प्लेट अशी बनवली. पहा किती सुंदर वाटते. मार्केटमध्ये घ्यायला जा, खूप महागड्या भेटतात. तर आपण हे घरच्या घरी बनवून पहा, तर तुम्हाला ही प्लेट खूप आवडेल. आणि ह्यामध्ये ना, खरंच सांगते मी, खूप छान वाटते. यामध्ये जे मी लक्ष्मीचे कॉईन वापरले ना, त्यामुळे ह्या प्लेटला खूप छान लुक आलेला आहे. तर कमी साहित्यामध्ये हे प्लेट कशी बनली हे कमेंट करून नक्की सांगा. सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ.